7/12 फेरफार करण्याचे आदेश तहसीलदार देतात। मात्र फेरफार पत्रकामध्ये अनेक चुकीच्या नोंदी होत असल्याच्या तसंच काही तहसीलदार मनमानी पद्धतीने 7/12 मध्ये फेरफार करण्याचे आदेश देत असल्याच्या अनेक तक्रारी भूमी अभिलेख विभागाकडे आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यानुसार आता 7/12 वरील फेरफार आणि त्रुटींची दुरुस्ती ऑनलाईन केली जाणार आहे। तसंच फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्याची नोंद ऑनलाईन पद्धतीने ठेवली जाणार आहे। त्यामुळे तहसीलदारांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी प्रवृत्तीला चाप बसणार आहे। भूमी अभिलेख विभागाने 7/12 पत्रकाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यानुसार यापुढे 7/12 पत्रकावरील फेरफार आणि त्रुटींची दुरुस्ती ऑनलाईन केली जाणार आहे। तसंच फेरफारांची नोंद कशी आणि कुणी केली, त्यांचे आदेश कोणी दिले याची ऑनलाईन पडताळणीही होणार आहे। भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रक काढलंय। 7/12 उतार्यांच्या संगणकीकरणाची मोहीम यापूर्वी राज्य सरकारच्या आदेशावरून भूमी अभिलेख विभागाने घेतली होती। मात्र संगणकीकरण करताना हस्तलिखित 7/12 उतार्यातील नाव आणि क्षेत्र चुकवणं, नवीन शर्तीचे शेरे, कुळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारी पड बाबतचे शेरे, वारसांच्या नोंदी, वैध आणि कायदेशीर नोंदी यामध्ये अनेक चुका झाल्याचं निदर्शनास आलंय। त्यावर तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर संगणकीकरण करताना झालेल्या चुका दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या 155 कलमाद्वारे त्या दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले। परंतु त्या अधिकाराचा गैरवापर करत अनेक ठिकाणी गायरांच्या जमिनीवर व्यक्तींची नावे लावण्यात आली आहेत। मालकी हक्कात बदल करणं, क्षेत्र कमी जास्त करणं असे अनेक गैरप्रकार करण्यात आले। त्यामुळे या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता कलम 155 नुसार काय करावं किंवा काय करू नये यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढलंय। त्यानुसार कलम 155 अंतर्गत 7/12 उतार्यावरील चुका दुरुस्त करून त्यांच्या नोंदी ऑनलाईनच कराव्या लागणार आहेत। तसंच प्रत्येक नोंदीची यापुढे पडताळणी होणार आहे।